फुल ब्लोन क्रायसिस तर नाही आहे आता. इट्स जस्ट अनसर्टेनिटी की आता डोनाल्ड ट्रम्प आला आहे ॲज अ प्रेसिडेंट, तर तो खूप जास्त शेकअप करेल वर्ल्डला. आता त्यांनी टॅरिफ्स लावले आहे, आता समोर जाऊन अजून काय करेल आपल्याला माहीत नाही. तर तुम्ही या सगळ्या क्रायसिसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज फाईंड करा, है ना. आणि हे करेक्शन काही नवीन गोष्ट तर नाही आहे. म्हणजे 1980s पासून दर 2-3 वर्षाला काही ना काही नवीन क्रायसिस येत आहे. म्हणजे लास्ट 50 वर्षामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 50 किंवा 60 असे क्रायसिस सांगू शकतो. रशिया युक्रेन क्रायसिस, नॉर्थ कोरिया क्रायसिस, Y2K, ग्रेट फायनान्शियल क्रायसिस, टेपर टेंट्रम, है ना. काही ना काही म्हणजे आपलं येस बँकचं फेलियर, IL&FSचं फेलियर, DHFLचं फेलियर, डिमॉनिटायझेशन. तर काही ना काही दर 2-3 वर्षाला येत राहतं. पण तरी पण तुम्ही निफ्टीचं जर्नी बघा, म्हणजे निफ्टी 1000 पासून आज ऑलमोस्ट 23,300 आहे, राईट. तर हे सगळे ना स्पीड ब्रेकर्स आहे तुमच्या रस्त्यावर, राईट. आपण आता पुण्यामध्ये आहो किंवा मुंबईमध्ये आहो, आपल्याला कुठे जायचं आहे तर रस्त्यावर गड्डे खूप भेटतात, स्पीड ब्रेकर खूप भेटतात. पण आपण आपल्या डेस्टिनेशनला तर पोहोचतो इन द एंडमध्ये, राईट. 5-10 मिनिटं तिथे. तर आपलं इक्विटीची जर्नी पण तशीच आहे.